ठिकाणी इलेक्शन म्हणजे निवडणूक ही पूर्ण स्पर्धात्मक असते, संघर्षमय असते आणि अशा या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी एक चर्चेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या समोर जाणार आहोत, तिथल्या प्रभागाची माहिती घेणार आहोत आणि नगरसेवकांशी आपण चर्चा पण करणार आहोत. तर आपल्या या ठिकाणी आज स्टुडिओमध्ये जवाहरनगर शास्त्रीनगर प्रभागाचे जे धडाडीचे नगरसेवक आहेत नियाज खान, ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो. सर, तुमचं आपल्या या तुमचा जो कार्यकाल आहे तो गेल्या 5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही विकास कामं केलेत असं तिथलं तुमच्या प्रभागातील लोकांचं मत आहे. आम्ही सर्वे केला त्यावेळेला त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं. मला खूप तुमचा या संपूर्ण विकास कामाच्या माध्यमातून तुमचा जो प्रभागामध्ये तुम्ही जो कायापालट केला तो कायापालट कशा पद्धतीने केलेला आहे, तिथल्या लोकांच्या समस्या तुम्ही कुठल्या माध्यमातून सोडवता, तिथल्या तरुण वर्गाला तुम्ही कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून दिला आहे, या सगळ्या गोष्टींचा एक चर्चा आणि त्यातून एक तुमचा एक विकास कामांचा आढावा या आपल्या मुलाखतीतून आपल्याला पुढं लोकांच्या समोर आणायचा आहे. मी तुमचं पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून आणि परिवाराकडून तुमचं स्वागत करतो. तुम्ही गेली 5 वर्ष शास्त्रीनगर जवाहरनगरमध्ये काम करता, तिथल्या लोकांची मतं जाणून घेता. हा परिसर पाहिला तर झोपडपट्टी एरिया खूप मोठी आहे या परिसरामध्ये आणि इथल्या लोकांना सांभाळणं, तिथल्या लोकांच्या समस्या आजमावून घेणं ह्या फार कठीण आहेत आणि ह्या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागाचा कशा पद्धतीने विकास केला, त्याची टप्पेवारी, वर्गवारी आणि शासनाकडनं कशा पद्धतीने तुम्ही बजेट उपलब्ध करून घेतलं, निधी कशा पद्धतीने उपलब्ध करून घेतला. आज शास्त्रीनगर आणि जवाहरनगरचा तिथला परिसर पाहिला तर खूपच कायापालट झालेला आहे. 10 वर्षाचा पूर्वीचं जे जवाहरनगर आणि शास्त्रीनगर परिसर पाहिला आणि आजचा परिसर पाहिला तर खूप त्याच्यामध्ये फरक दिसून येतोय. तर सर, हा विकासात्मक तुमचा दृष्टिकोन, तुम्ही तरुण आहात, एक धडाडीचे नगरसेवक आहात, हा विकासाचा डोंगर तुम्ही कशा माध्यमातून आणि कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप केला? सर्वप्रथम तर मी जवाहरनगर शास्त्रीनगर या लोकांनी मला 2015 मध्ये प्रचंड मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. मी सर्व सामान्य समाजातला एक कार्यकर्ता आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून मी निवडून आलेल्या त्या दिवशीपासून कामाला लागलो. महानगरपालिकेत शिवसेनेचे 4 सदस्य निवडून आले. अच्छा, म्हणजे तुम्ही शिवसेनेतून निवडणूक लढवली आणि तुम्ही विजयी झाला आणि विजय झाल्यापासून पहिल्या दिवसापासून तुम्ही विकासाच्या तयारीला लागला. बरोबर. 4 सदस्य असल्यामुळे साहेब काम करण्याची जी आमची वृत्ती होती, म्हणजे असं वाटत होतं की आम्ही 4 जण आता महानगरपालिकेत काय करणार. तर एक मनात अशी भावना होती की आपण कसल्याही परिस्थितीत आपल्या भागाचा विकास करायचा आणि त्या पद्धतीनं शिवसेनेच्या जी भूमिका आहे, एक आक्रमकता, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे एक मंत्र दिले की मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मी एक शिवसेनेच्या सैनिकाच्या नेहमी पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद घेता साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की विकास काम करताना सत्तेच्या लोकांना हाताशी धरून मी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेलो, आयुक्तांशी चांगले संबंध ठेवले आणि हे सगळं करत असताना साहेब मार्च मध्ये आपलं बजेट फुटतं. त्यावेळी मी शिवसेनेचा गटनेता असल्यामुळं मला चांगल्या पद्धतीनं मी सर्वांना घेऊन, म्हणजे एकदा सत्ता स्थापन झाली तर सर्वच
कोल्हापूरचा विकास करायला सर्वच नगरसेवक एकत्र यायला लागतात, तसं मी सगळ्यांना एकत्र घेऊन माझ्या प्रभागाचा मी चांगल्या पद्धतीने विकास काम केले. आणि तुमची विकासातली तळमळ आणि तुम्ही सगळ्यांना म्हणजे प्रशासनाला आणि सत्ताधारी नगरसेवकांना एकत्रितरित्या घेऊन पुढे जाऊन हा विश्वास तुम्ही संपादन केला, म्हणूनच शिवसेनेनं तुम्हाला 4 नगरसेवकांचा तुम्हाला गटनेता पद दिलं आणि ती जबाबदारी मोठी दिली. हे तुमचं फार मोठं यश आहे. आणि साहेब हे काम करताना आज कोल्हापूर महानगरपालिका हा ड वर्गात आहे. तिथनं फंड आणणे म्हणजे साहेब एखादं डोंगर पोखरून, अच्छा, म्हणजे ती म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा प्रकार आहे, पण तसं न करता साहेब मी तुम्हाला सांगतो, अभिमानानं सांगतो, मी 4.5 कोटीची कामं साहेब मी या ठिकाणी माझ्या भागात पूर्ण केली. मग ते आमदारांच्या माध्यमातून असू देत आणि आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असू देत, मी कुठल्याही काम करताना साहेब किंवा फंड आणताना पक्षपातळीचा विचार केला नाही. कारण कसं होतं की 4 नगरसेवक असल्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की ती आम्हाला डावलतील, पण आमची 4 जणांची ताकद त्यांना जरुरी होती, म्हणून त्याचा फायदा घेत मी साहेब माझ्या भागात जे मोठे मोठे प्रश्न होते, माझ्या भागात साहेब राजेशी शाहू वसाहत आहे, तो स्लम एरिया टाईप आहे. त्या ठिकाणी साहेब काम करताना शौचालय असतील, विजेचे खांब असतील, लाईट्स असतील, त्यानंतर गटर्स असतील, हे 80% साहेब मी त्या ठिकाणचे काम केले. त्याचबरोबर आमचं शास्त्रीनगर आहे, हे पूर्ण म्हाडा कॉलनी आहे. ह्या साहेब कॉलनीत गेले 12 ते 13 वर्ष झाले एक दगड इकडचा तिकडे झाला नव्हता, पण माझ्या माध्यमातून चांगले गटर्स केले, LED लाईट्स लावले, जे येणारे एंट्रन्स आहेत म्हणजे बोळ, छोटे छोटे बोळ आहेत, ते जवळपास साहेब आपण कॉन्क्रिटिंग केले. छाया कॉलनी आहे, छाया कॉलनीत पावसाच्या वेळी सांडपाणी गोट्या एवढं साहेब रस्त्यावर येत होतं, तिथं आपण 14 लाखाचा चॅनल बांधला साहेब, आणि तो त्यांचा म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न होता, तो देखील आपण तिथं चांगल्या पद्धतीनं त्याचं सोल्युशन काढून तिथं चॅनल बांधलं. छाया कॉलनीतले रस्ते केले. त्याचबरोबर माझा अजेंडा होता, 11 अजेंडा होते माझे. KMT बस मी माझ्या भागातनं फिरवणार, ते केलं पूर्ण. त्यानंतर तुम्हाला माहितच असेल, आमच्या भागात 2-3 चांगले मोठे हॉस्पिटल आहेत, त्यात एक हार्टचं ऑपरेशन हॉस्पिटल आहे सिद्धिविनायक, तो मेन रोड आहे साहेब. तिथं एखादा पेशंट येताना 10 वर्षाचा चिखलात नाही येतो, म्हणजे ही वस्तुस्थिती अवस्था होती. तर आपण नगर उद्यानच्या माध्यमातून त्या फंडातनं साहेब आपण 57 लाखाचा रस्ता आणि चॅनल त्या ठिकाणी मंजूर करून ते रस्ता आपण YP पवारनगर चौक ते शास्त्रीनगर हा पेवरचा रस्ता आपण साहेब मंजूर करून आणला. त्यानंतर KMT वर्कशॉप आहे आपला, KMT वर्कशॉप पासनं शाहूसेना चौक आणि शाहूसेना चौक पासनं एल्लमावडा हा रस्ता DP रोड आहे. हा देखील रस्ता गेले 15 वर्ष पेंडिंग होता साहेब. आपण जवळपास तिथं 25 लाखाचा फंड आणून तो रस्ता पूर्ण केला. जवाहरनगर हाऊसिंग सोसायटी आहे साहेब माझ्या भागात. जवाहरनगर हाऊसिंग सोसायटीच्या इथे जवळपास 25 लाखाची गटर पूर्ण केली साहेब. त्या ठिकाणी वीर कक्कई स्कूल आहे, तिथं आजूबाजूची गोरगरीब मुलं शिकायला येतात साहेब. तिथं पत्रे नव्हते साहेब, त्यांना देखील त्या शाळेला 7 ते 8 लाख रुपये फंड देऊन त्यांचं ऑफिस, त्यांचे 2 रूम्स आणि ग्रिल, जेणेकरून मुलांना म्हणजे अडचण होऊ नये, म्हणजे गच्चीवरनं वगैरे बघतात, ते देखील आपण पूर्ण केलं सुरक्षेचा. आणि सर्वात मोठं साहेब मी तुम्हाला एक अभिमानानं गोष्ट सांगतो की माझ्या भागात सुधाकर नगर हे अपार्टमेंट्स आहेत, म्हणजे जवळपास 7-8 अपार्टमेंट आहेत, रो बंगलो आहेत. तर त्या ठिकाणी साहेब जी स्कीम त्यांनी डेव्हलप केली त्यावेळीपासून पाण्याचा प्रॉब्लेम होता साहेब. मी प्रशासन अंगावर घेऊन साहेब, त्यावेळी मी सभागृहात जल अभियंता होते त्यांच्या अंगावर साहेब मी पाणी फेकलं, माझ्या अंगावर त्यावेळी केस झाली. तर
ते देखील साहेब मी त्या माध्यमातून अमृत योजनेतनं तिथं पाईपलाईन टाकून घेतली. आज तिथं साहेब पाण्याचा प्रश्न अगदी मिटलेला आहे. म्हणजे व्यक्तीच्या प्रभागातल्या जनतेच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी तुम्ही आंदोलनातून अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, पण लोकांचे प्रश्न सोडवले, मार्गी लावले आणि ते आज तुम्हाला तिथलं चित्र दिसते त्या माध्यमातून की ती लोकांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते अतिशय म्हणजे आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न जटिल होता तो मार्गी लागलेला आहे. गटर्स आहेत, तुम्ही आता म्हटलं की गल्ली बोळातून देखील सिमेंटचे कॉन्क्रीटचे आमचे रस्ते सुद्धा केलेले आहेत. म्हणजे आणि शाळा असो किंवा अपार्टमेंट किंवा सोसायटी आहेत त्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही त्या माध्यमातून मार्गी लावत आहात. गेली या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही 4.25 ते 4.5 कोटीची कामं केली. आता तुम्ही त्या कामांचा आढावा आपण घेत आलेलो आहोत. आणखीन काय कामं त्याच्या माध्यमातून तुम्ही केली साहेब? आता जे 2019 आणि 2020चं जे बजेट आहे त्या ठिकाणी जे माझं हक्काची कॉलनी आहे, म्हणजे माझे असं म्हणतात राजकारणात म्हणतात की हक्काचं घर, माझं एक मंडळ आहे वायपी पवारनगर मित्र मंडळ साहेब. त्या ठिकाणी मी गेले 12 वर्ष मी वायपी पवारनगर मित्र मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे. आता आपण या ठिकाणी साहेब गेले 4 ते 5 वर्ष मी निवडून आल्यापासून आपण मुंबईतनं गणपती आणतो. 21 फुटी गणपती आपला असतो. उपनगरातला सर्वात मोठा गणपती मानणारा म्हणजे माझं वायपी पवारनगर मित्र मंडळ साहेब. या ठिकाणी आपण सुधाकर नगर, वायपी पवारनगर सारख्या ठिकाणी आपण आता 2019-2020 मध्ये या बजेटमध्ये 45 लाखाचे रस्ते धरले. ते आता मी पूर्ण करतोय साहेब. आता पावसाळा संपला की त्या मार्गी लागतोय आम्ही. आणि साहेब राजेशी शाहू वसाहत असू देत, आमचे म्हाडा कॉलनी असू दे. मला जरा थोडंसं मुद्दा सोडून एका बाजूला यायचं आहे की तुम्ही म्हटला वायपी पवारनगर मध्ये माझं स्वतःचं एक कुटुंब म्हणून एक माझं स्वतःचं मंडळ आहे, गणेश मंडळ, आणि दरवर्षी गणेशोत्सव तुम्ही साजरा करता. आता सध्या कोरोनाची परिस्थिती खूप जटिल आणि खूप भयानक आहे आणि ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मंडळानं काय निर्णय घेतलाय की या वर्षीचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करा? साहेब आत्ताच्या परिस्थिती बघत मी आणि माझ्या मंडळाच्या मित्रांनी आम्ही सर्वांनी ठरवलंय की 3 ते 4 फुटी गणपती आम्ही साहेब तिथं दरवर्षी किती फुटी? 21 फुटी गणपती. आणि कोल्हापुरात साहेब मुंबईवरनं गणपती आला म्हटल्यावर बरीच लोक आमच्या मंडळाला बघायला, आमच्या गणपतीला बघायला आमच्याकडे येत असतात. पण ह्या वर्षी आपल्यावर संकट आल्यामुळे साहेब आमची भक्ती गणपती बाबतीत मनात आहे आणि आम्ही त्यांना मनापासून मानतो. तर आम्ही ठरवलं की 4 फुटी गणपती आपण बसवायचं. श्रद्धा असते आणि आमच्या मंडळावर, आमच्या गणपतीवर बऱ्याच लोकांची श्रद्धा आहे. लालबागचा राजा वगैरे असं काय मूर्तीचं काय? करवीरचा राजा म्हणून. करवीरचा राजा म्हणून असतो. आणि आपण आता जी मूर्ती बसवणार आहे साहेब ते 4 फुटी मूर्ती बसवणार आहे. आणि कोरोना संकटासाठी आपण म्हणजे दरवर्षी साहेब रक्तदान शिबिर वगैरे आम्ही घेतोच आणि ह्यावेळी देखील आपण ते करणार आहे. आणि आम्हाला साहेब आमच्या डोक्यात असा विषय आहे की आरोग्य शिबिर म्हणजे आम्ही फ्रीमध्ये तुमचं ब्लड चेकिंग, BP, शुगर हे सगळं आम्ही फ्रीमध्ये देण्याचं या ठिकाणी आम्ही एक मानस आमच्या मीटिंगमध्ये निश्चय आहे. त्या मंडळाच्या मीटिंगमध्ये नक्कीच नियाज खान साहेब तुमचं आम्ही या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे हा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे. परंतु अनेक मंडळ हा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे म्हणून पुढे येत आहेत आणि त्याच धर्तीवर तुम्ही तुमचं मंडळ देखील वायपी पवारनगर मधील जे तुमचं हक्काचं मंडळ आहे दरवर्षी तुम्ही मुंबईवरून करवीरचा राजा अशी प्रतिष्ठापना असलेली गणेश मूर्ती घेऊन येत असता. त्या गणेश मूर्तीचं तावडे हॉटेल पासून वायपी पवारनगर पर्यंत तुम्ही खूप मोठ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत करत असतात. दरवर्षी हा गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं जी अधिनियम घालून दिलेले आहे की 4 फुटाच्या वरती गणपती बसवू नका आणि 4 फुटाच्या उंचीचाच गणपती आता यावर्षीही वायपी पवारनगर च्या गणेश मंडळामध्ये तो प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि अतिशय साध्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबिर घेऊन लोकांच्या आरोग्याचे प्रश्न तिथं त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करून पुढील जे काही आजार असतील
त्या माध्यमातून तुमच्या मंडळाच्या माध्यमातून ते सोडवलं जाणार आहेत. हा तुमचा उपक्रम खरोखरच खूप चांगला आहे आणि ज्या पद्धतीनं नियाज खान साहेबांच्या गणेश मंडळानं निर्णय घेतला आहे तशाच पद्धतीनं कोल्हापूरच्या इतर मंडळांनी देखील तो आदर्श घ्यावा. आणि पुन्हा एकदा मी हा गणेश उत्सव तुम्ही साध्या पद्धतीनं साजरा करणार आहात, त्यामुळं तुमचं पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो सर. तुम्ही आपलं मगाशी तुमच्या विकास कामावरती चर्चा होती, त्या चर्चेमध्ये आपण पुढे कंटिन्यू करू. त्याचबरोबर साहेब, मी आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून साहेब ओपन जिम देखील आपल्या भागात बसवलेली आहे. म्हणजे तरुणांचं आरोग्य चांगलं राहावं, तरुणांना व्यायामाची सवय लागावी. आणि तुम्ही पण तरुण आहात, तुमचे युवा कार्यकर्ते आहात आणि तो तरुणांसाठी एक वेगळा ड्रीम असतं की आपल्या वयाचा व्यक्ती ज्या वेळेला इतक्या लेवलला पोहोचतो, एक नगरसेवक बनतो आणि नगरसेवकांचा गटनेताही बनतो. पक्षाने एवढी मोठी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि मग शास्त्रीनगर जवाहरनगरमध्ये मला सांगायचंय मुद्दाम सगळ्या आपल्या श्रोत्यांना की जवाहरनगर शास्त्रीनगरमध्ये म्हणजे कमी शिकलेले मुलं खूप आहेत, झोपडपट्टी परिसर आहे आणि तिथं रोजगाराची फार मोठी समस्या यापूर्वी होती. परंतु नियाज खान यांनी नगरसेवक पद त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी ह्या नवोदित जी सुशिक्षित किंवा जे झोपडपट्टीमध्ये जे तरुण वर्ग आहे यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठ्या पातळीवरती प्रयत्न केलेला आहे आणि तशा पद्धतीची चर्चाही त्या प्रभागामध्ये आहे. सर, नक्कीच तुमचं म्हणजे तुम्ही जे युवकांच्या बद्दल जी आस्था दाखवली ती खूपच चांगली आहे. आणखीन काय तुम्ही त्याच्या माध्यमातून जिम चालू केली, आणखीन काही उपक्रम तुमचे? साहेब, 2019 मध्ये आपल्या कोल्हापूरवर फार मोठा प्रसंग आला, तो पुराचा प्रसंग, महापुराचा प्रसंग आला. म्हणजे कुणाच्या ध्यानी मानित नव्हतं साहेब. जब नदीत पाणी आहे, धरणं फुल भरलेली आहे, पण साहेब अशी परिस्थिती होती की आपले महानगरपालिकेचे पंपिंग स्टेशन आहेत ते सगळे पाण्यात होते साहेब, पूर्ण पाण्यात होते. 16 ते 18 दिवस पाणी येणार नव्हतं साहेब. तर साहेब, मला सांगण्याचं या गोष्टीचं तात्पर्य हे आहे की जिथं आमचं राजेशी शाहू वसाहत आहे, त्यानंतर म्हाडा कॉलनी आहे, रेसिडेन्सी कॉलनी आहे, जवाहरनगर सोसायटी आहे, या ठिकाणी काही घरात साहेब बोरिंग नाही आहे. तर पाण्याची त्यावेळी फार मोठी संकट आलं आणि आपल्यावर संकट आलं. पण साहेब तुम्हाला लाईट नव्हती, पाणी नव्हतं, पाणी नव्हतं आणि पंपिंग स्टेशन पूर्ण पाण्यामध्ये होतं. पण साहेब, मी एकही कॉलनी अशी ठेवली नाही की रोज तिथं टँकर जाईल. ह्याची साहेब एकमेव नगरसेवक आहे मी की माझ्या नावावर महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अंदाजानं एक 300 टँकर मी साहेब माझ्या भागात फिरवले साहेब. म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही पाहिजे आणि पाणी हे सर्वस्वी आहे. पाणी मिळालंच पाहिजे. पण पाणी मिळालं तरच ते मग पुढचा स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पाणीच जर नसेल तर मग त्या कुटुंबाचे प्रश्न मोठा जटिल बनतो. शेवट साहेब आम्ही अशी सिस्टीम केली की महानगरपालिकेत फक्त त्यावेळी 8 टँकर उपलब्ध होते. त्यांनी भाड्यानं बाहेरचे टँकर्स मागवले आणि मी देखील माझे बाहेरचे टँकर्स मागवून असं आम्ही जवळपास 300 ते 350 टँकर साहेब 100% मी त्या प्रभागात मी पोहोचवले. कारण त्यावेळी अशी परिस्थिती महापुरामध्ये की साहेब पाण्याला सुद्धा विकत पाणी घ्यावं लागत होतं. कारण पाण्याचा प्रचंड टंचाई होती, विकत देखील पाणी मिळत नव्हतं. परिस्थिती भयानक होती. नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणजे लोकांचा पाण्याचा पण प्रश्न तुम्ही हे केलेलं आहे, म्हणजे मिटवलेला आहे. आणि तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही खूप चांगल्या म्हणजे 4.25 ते 4.5 लाख कोटीची कामं तुम्ही केली असं तुम्ही सांगितलं. मला थोडंसं आवडेल की तुमच्या प्रभागामध्ये आमची टीम गेलेली, त्या टीममध्ये सर्वे करून आलेली आहे आणि त्या सर्वेमध्ये तुमच्या तिथल्या प्रभागातल्या ज्या लोकांच्या ज्या काही प्रश्न आहेत, म्हणजे तुमच्या प्रभागाचा विकास झाला का नाही झाला किंवा तुमच्यात कुठल्या समस्या आहेत याचं लाईव्ह टेलिव्हिजन आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय. तुम्ही ते पाहू शकता आणि त्या पद्धतीनं ही उत्तर देऊ शकता. मी नियाजला जवळजवळ 12 वर्ष ओळखतो.
इथं आलो त्यावेळी पहिलीच निवडणूक त्यांची लागली, ते उभे राहिले, पण का कुणास ठाऊक पण त्या माणसाबद्दल एक विश्वास वाटायला लागला. म्हणून त्याला आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आमची मतं तुम्हालाच मिळणार, आणि ते निवडून आले त्या ह्याच्यात. आणि मग त्यांनी इतकी कामं केली तर आमच्या कॉलनीत आणि आजूबाजूला. पाणी नव्हतं ते व्यवस्थित यायला लागलं, रस्त्याला लाईट व्यवस्थित आणले, पुन्हा रोड एकदा केले, आणि ज्यावेळी केव्हा हाक मारेल त्यावेळी नियाज हजर. आणि सगळी स्वतः लक्ष घालणार, सकाळी फेरी मारणार, कॉलनीत काय पाहिजे तुम्हाला, काय नको याबद्दल चौकशी करणार. पाणी मात्र व्यवस्थित अगदी चांगलं करून आणून दिलं त्यांनी, सगळे स्वतः लक्ष घालून. आणि इथं आम्हाला मुलांना खेळायला जागा नव्हती, ती व्यवस्थित करून दिली. तिथं खेळणी आणून बसवली मुलांची. खूपच म्हणजे प्रतिक्रिया लोकांच्या चांगल्या आहेत की तुम्ही प्रभागामध्ये फिरत असता, लोकांच्या समस्या विचारत असता, पाण्यापासून ते लोकांच्या जे काही ज्या प्रश्न भेडसावत आहेत ते तुम्ही जाणून घेताय त्या ठिकाणी. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकांच्याकडून प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत की तुमच्या प्रभागामध्ये वैयक्तिकरित्या नियाज खान आमच्याकडे लक्ष देतात आणि आमच्या प्रभागामध्ये विकास पण खूप चांगला झालेला आहे. तुमचं विकास कामाबद्दलचं जे काम आहे ते खूपच चांगल्या पद्धतीचं आहे असं प्रभागातील लोक बोलत आहेत, आणि ते तुमच्यासाठी खूप मोठं यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण मला थोडंसं व्यक्तिगत तुमच्या जीवनाकडे यायचं आहे की सर राजकीय वारसा तुमच्या जीवनामध्ये काय आहे का? पिढ्यानपिढ्या असं नाही सर, नाही. मी माझे कोणीही, माझे वडील असो, माझे आजोबा असो, हे व्यवसाय करणारी माणसं हे कधीच राजकारणात आले नाहीत. समाजकार्य केलं त्यांनी. आणि माझ्या आजोबांचं नाव खान मिस्त्री, त्यांना पूर्ण जिल्हा ओळखत होता. आणि आमच्या ऑटोमोबाईल फील्डमध्ये बऱ्यापैकी साहेब आमचा जम आहे. अच्छा. आणि कोणत्याही प्रकारचा साहेब माझ्याकडे राजकीय वारसा नव्हता. हे जनतेनंच मला उभा केला आणि जनतेनंच मला निवडून येऊन मला ही संधी दिली. नक्कीच कोणताही राजकीय वारसा नसताना जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे आणि जनतेचा प्रचंड विश्वास आहे नियाज खान यांच्यावरती. पण मला या ठिकाणी सांगायला खूप आवडेल की महापालिकेच्या प्रभाग क्रमांक जो शास्त्रीनगर जवाहरनगर जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सुमारे 4.5 कोटीची कामं, विकास कामं या ठिकाणी नियाज खान यांनी केलेली आहेत. आणि त्याचं जे फलित आहे ते आपण तिथल्या लोकांच्याकडून माहिती करून घेतलेली आहे, तिथल्या लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या विकास कामांचा आढावा मांडला. ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिथं काही कामं तुम्ही केली असणार आहेत. तरुणांसाठी तुम्ही कामं केली म्हणून सांगितले की शिक्षणाबद्दल तुम्ही शाळेचं कशा पद्धतीनं विकास व्हावा, तिथल्या महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने व्हावं हे देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलं. आणखीन काय तुमच्या विकास कामामध्ये काही पुढचे टप्पे काय आहेत का याच्यामध्ये? साहेब अनेक आपण ह्या गोष्टीत सांगायला विसरलो. आपल्यावर अनेक हा संकट आला, तो कोरोनाचा एक संकट आपल्या ठिकाणी आलेला आहे. साहेब करोनाचं संकट ज्यावेळी आलं त्यावेळीपासनं साहेब माझ्या प्रभागात मी कमीत कमी 7,000 ते 8,000 मास्क वाटले. त्यानंतर औषध म्हणजे आपले जेनरिक RC ते देखील औषध आपण त्या ठिकाणी वाटले. त्यानंतर भाजीपाला मिळत नव्हता साहेब. भाजीपाला वाटायची सिस्टीम साहेब कोल्हापुरात मी सुरू केली आणि ते देखील आपण या ठिकाणी केलं. साहेब हे करताना माझी मिसेस जाहिदा त्या KIT कॉलेजला लेक्चरर आहेत, त्यांचं देखील मला या ठिकाणी फार मोठं पाठबळ आहे. माझे वडील आसिफ खान ते आत्ताच 1.5 महिने झाले त्यांचं निधन झालं. पण करोनाच्या काळात म्हणजे माझ्या मागं ह्याच्या म्हणजे एका खंबीर माझ्या मागं उभारले आणि त्यांनी देखील या ठिकाणी माझे वडील जे गरजू खरोखर गरजू होते त्यांना धान्य देखील माझ्या वडिलांनी पोचवलं आणि मला देखील पोचवायला लावलं. साहेब त्यांचं मला या ठिकाणी मुद्दामून सांगायची इच्छा झाली की ते होते म्हणून मी आहे आज आहे आणि ते त्यांच्यामुळे मला हे जग बघायला मिळालं.
आणि त्यांच्या आणि आमचे काका चुलते साजिद खान यांचं देखील समाजकार्य फार मोठं होतं. ह्या दोघांच्यामुळं मी बऱ्यापैकी साहेब ह्या राजकारणात यशस्वी झालो. आणि माझे 2 सहकारी आहेत, अच्छा रवी गवळी अच्छा आणि सौरभ पाटील. अच्छा ह्या दोघांचं देखील मला फार मोठं बॅकिंग आहे. आणि आम्ही सकाळच्या क्षेत्रात रोज 7 वाजता आम्ही सगळेजण तिघं बाहेर पडतो, लोकांची भेटीगाठी करतो. आणि औषध फवारणी असू देत, धूर फवारणी असू दे साहेब, आम्ही वेळेवर या ठिकाणी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो. आता कोरोनाच्या काळात जे सॅनिटायझर आयुक्तांनी उपलब्ध करून दिले ते देखील मी या ठिकाणी व्यवस्थितपणे माझ्या भागात चांगल्या पद्धतीनं मी त्याचा वापर करून आठवड्यातनं एकदा का होईना की सॅनिटायझर मी स्वतः घेऊन माझी टीम घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचतो. नक्कीच नियाजी, तुमच्या वडिलांची प्रेरणा, वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि अशीच तुमची या पुढे प्रगती होत राहू. जाता जाता एकच प्रश्न असा मी तुम्हाला शेवटचा विचारतो की तुम्ही राजकारणात आहात, राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी, तुमची गोडधोड आहे. या येणाऱ्या नव्या पिढीला राजकारणामध्ये जर त्यांना सक्रिय व्हायचं असेल तर तुमचा सल्ला काय असेल? माझा एकच सल्ला आहे यंग पिढीला पण आणि कोल्हापुरातल्या नागरिकांना पण. मी एवढंच सांगेन की चांगला माणूस निवडून आला तर 100% तुमच्या भागाची प्रगती होऊ शकते. जर त्या ठिकाणी वाईट माणूस निवडून आला, मी कुणावर टीका करत नाही, बरोबर, माझी भावना व्यक्त करतो. अच्छा जर का त्याच्या डोक्यात दुसरं काय असेल अच्छा तर साहेब आपल्या भागाची, आपल्या कोल्हापूरची प्रगती होऊ शकणार नाही. कारण राजकारणात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. महानगरपालिकेच्या ठिकाणी फार अडचणी येतात, पक्ष पातळी, त्यानंतर काही हेवेदावे नगरसेवकांच्यात असतात. त्याला सांभाळून आपला इगो थोडासा साईडला ठेवून आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं तर नक्की आपल्या कोल्हापूर शहराची प्रगती होईल. आणि युवकांना माझी कळकळीची विनंती आहे की चांगल्या माणसाला निवडून द्या. युवकांच्या हातात आता भविष्य आहे. अच्छा, आपल्या युवकांच्या हातात आता आपले भविष्य युवकांच्या हातात आहे. आणि ते जे घडवतील जशी मूर्ती करतो आणि ती मूर्ती घडते तशी युवकांनी चांगली माणसं निवडून दिलीत समाजात किंवा युवक कोण चांगला निवडून आला तर साहेब नक्की आपली प्रगती होईल आणि आपल्या कोल्हापूरचा विकास होईल. नक्कीच नियाज खान यांचं असं मत आहे की चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, त्यामुळे कोल्हापूरचा विकास हा होणारच आणि होतच राहणार. तुम्ही आमच्या या विनंतीला मान देऊन स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं तुमचं धन्यवाद, आभारी आहोत आम्ही. आणि असंच सहकार्य तुम्हाला आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून या